महाराष्ट्रातली जी अनेक प्रसिद्ध अशी ग्रामदैवत आहे त्यापैकी आपला हा जेजुरी गडावरचा देवस्थान आपलं महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं पुजारी पण आहेतच आपल्याबरोबर. मला वाटतं मंदिर 1000 वर्ष किती वर्ष जुनं. त्याला योग केली भरपूर. श्रीकृष्णाचं कुलदैवत आहे, त्या युगातलं हे मंदिर आहे. याचा इतिहास वगैरे कुठं नाही आहे जास्त. 1600 काळामध्ये देवाचं बाहेरची तटबंदी आहे, अहिल्यादेवीच्या काळामध्ये पूर्ण झालेली आहे. हे स्थापन कधी झालं, अनंत युगाचा देवारा आहे. तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे, अनंत युगाचा देवारा पावा जेजुरी गडावरती. म्हणजे असं अनंत युगाचा देवारा आहे हा. आता इतिहास हे वगैरे नाही आहे. हे स्वयंभू स्थान आहे देवाचं. हे स्वयंभू, हे खंडोबा, ते खंडोबाची पहिली बायको म्हाळसादेवी, अलीकडे खंडोबाची दुसरी बायको भानुबाई. खंडोबाचे शंकर अवतार, शंकर पार्वती गंगा, या सगळ्या नवसेक मूर्ती आहेत पूर्वीच्या राजलोकांनी वाहिलेल्या. मोठी मूर्ती ती मार्तंड भैरवाची आहे. मार्तंड देवत, मार्तंड भैरव. खंडोबाने असा अवतार घेतला, दैत्याचं खंडन केलं. बाहेर मूर्ती दैत्याची, दैत्याचं खंडन केलं म्हणून देवाला नाव पडलं खंडोबा. मुळे अवतार शंकर पार्वती गंगा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. घरने येताना देव असे लोक देव वगैरे घेऊन येतात. देवाचा अभिषेक, पूजा, गोंधळ, जागरण केलं जातं. स्वतःच्या घरातले देव, घरच्या देवा पूर्णावरणाचा नैवेद्य अभिषेक इथं होतो देवाच्या नावाने. त्या राजा महाराजांनी अर्पण केलेल्या मूर्ती. सवाई माधवराव पेशवे, सातारचे शाहू महाराज, पंजाबचे इंकोचराव भोसले, शिवाजी महाराजांचे सावत्रभाऊ यांनी वाहिलेल्या ह्या मूर्ती आहेत. या गावकऱ्यांनी केल्या मूर्ती आहेत. ज्या दिवशी देवाचा दसरा असतो, देवाची पालखी निघते, त्या पालखीमध्ये ह्या उत्सव मूर्ती बसवल्या जातात. नवरात्रामध्ये 9 दिवस या चारही मूर्ती बाहेर उत्सव मूर्ती आहेत. ते उत्सवाच्या काळामध्ये बाहेर घेतल्या जातात. आणि पालखी निघते सोमवती अमावस्येला, दसऱ्याला. त्यावेळेस ह्या मूर्ती खंडोबाच्या आणि म्हाळसाबाईच्या सर्व देवाच्या प्रदक्षिणाला निघतात. हे आपलं कुल. गाभाऱ्याचं वैशिष्ट्य काय? कुठल्या? हा जो गाभारा आहे, बऱ्याच ठिकाणी देवळं आहेत छोट्या छोट्या. ते पूर्वीचं तसंच आहे ना. ह्याचा इतिहास काहीच नाही. तुम्हाला ते सांगितलं आवडलं. ह्याचा इतिहास नाही आहे ह्याला. हे ह्याचं इसवी सन किंवा ह्यांनी बांधलं ह्यांनी असं नाही. ते तटबंदी जी आहे बाहेरची, म्हणजे ह्या बंदरच्या साईडची अहिल्यादेवीच्या काळामध्ये पूर्ण झालेली आहे. तसंच अहिल्यादेवीच्या काळामध्ये राजे लोक होऊन गेले. त्या राजा लोकांनी प्रत्येकाने ही तटबंदी बांधलेली. 1600 काळामध्ये ते झालेली. तेव्हाचा त्या युगातला व्यवहार आहे हा. मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा, पण त्याच्या आधी बघा, पाश्चात्य आणि युरोपियन शैलीचं जे दर्शन आम्ही तुम्हाला सातत्यानं घडवत असतो, त्या शैलीचं कौतुक असतं अनेकांना. पण हा गाभारा बघा बरं, अप्रतिम असा हा गाभारा आहे. साधारणतः आपल्याकडे आता कोकणाची जी मंदिरं गेल्या आठवड्यात आम्ही तुम्हाला दाखवली, तर त्या मंदिरात विशिष्ट अशी रचना आहे. पण या गाभाऱ्यावरतीच कळस आहे. कोकणात तशी व्यवस्था नाही, कारण ती न्यायपीठ आहेत. इथं मात्र तुमचा गाभारा, त्याच्यासमोरचा सभामंडप, उत्सव मंडप वगैरे. पण आज आपण वेगळ्या कारणासाठी इथे आलो आहोत आणि इतकं बारकाईनं सूक्ष्मपणे का दाखवतोय, कारण देवाच्या ठिकाणी अशा पद्धतीची कोणतीही भेसळ होऊ नये. परवाचा प्रसंग घडला, ती भेसळच आहे ना. आता काय करायचं त्याच्यावर? त्याच्यावरती सगळ्या कंपन्या तुम्ही कधीपासून सुरुवात झाली कशाची ही अशी भेसळ व्हायला देवाच्या दरबारात? आता भेसळ त्याचं आता झालं की घटना म्हणून ते कळलं आपल्याला भेसळ झाली म्हणून. आता ह्याच्यात सगळे भंडार आहेत. आता इथे इतक्या वर्षाचं समोर ह्याच्यापेक्षा जास्त यात्रा असते. समोर अमावस्या आहे, भाईपौर्णिमा यात्रा आहे मोठे मोठे. त्यावेळेस अशी कधी घटना घडलीच नव्हती. पहिलीच घटना आता ही झाली. आता मी परवा पट्टणकडोलीची यात्रा 2 दिवस ते पण ह्याच्यापेक्षा मोठा हळदीचा भंडारा असतो. पण मला सांगा, तिथल्याही भंडाऱ्याला त्रास होतो लोकांना. डोळ्याला चष्मे लावतात, रुमाल लावतात. आता भरपूर भंडारा कंपनी आहेत ना इथं. आता कोणाला अडवणार नाही, कोणाला थांबवणार आहे, ते सगळ्या सर्व सरकारने बघितलं पाहिजे. आपल्याला काही त्रास होतोय भंडाऱ्याचा? डोळ्याला त्रास होतो? डोळ्याला काय त्रास नाही, पण आता थोड्या दिवसात व्हायला लागला. पूर्वी आता चांगला ओरिजिनल भंडारा यायचा, चांगल्या कंपनीचा वगैरे किंवा चांगल्या हळदीचा. आता ती बेसळ होत चाललेली आहे. थोडंफार आता डोळ्याला अंगाग होणे किंवा चेहरा वगैरे सगळा काळा सुद्धा होणे, अंगाला होणे, हे होतच असतं. तुमचा चेहरा काळपट त्याच्यामुळे झाला? आता हळदीमुळेच ना सगळं. स्किनचे सगळे प्रॉब्लेम त्याच्यामुळेच होतात. डॉक्टर म्हणतात हळदीपासून लांब राहा, पण ते आम्हाला होऊ शकत नाही. त्याच्यावरती जीव आहे आमचा. अर्थव्यवस्था सगळी खंडावरती आहे. तेव्हा तुझ्या सोन्याची जेजुरी. भंडारा जर नाही म्हटलं तर काही होऊ शकणार नाही. आपली जी श्रद्धा आहे ना, ती श्रद्धा पुन्हा तेच आहे की महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री जे आहेत ते बघतील याच्याकडं. कारण आता कारवाई पण सुरू झाली सकाळपासून. जवळपास 2-3 नमुने मला सांगितलं अण्णांनी भेसळणी ते ताब्यात घेतलेले आहेत. बेळगावमधनं तो भंडारा येतो आहे अशी प्राथमिक माहिती आहे. नागपुरातनं तो येतो आहे अशी प्राथमिक माहिती आहे.
आणि त्या संदर्भात जेव्हा प्रत्यक्षात अहवाल येतील तेव्हा तर आम्ही महाराष्ट्रासमोर ते मांडूच, पण काहीतरी शिल्लक ठेवलं पाहिजे ना. मला असं सांगितलं गेलं की 1800 रुपयाला जिथे गोणी मिळते ती जर 800-900 रुपयाला तुम्ही विकायला लागला तर ते विषच असणार. आणि श्रद्धेनं लोक येतात. तर तुम्ही जर असं करणार असाल, जे कुणी करतायत, आणि सरकार जर त्याच्याकडे डोळेझाक करणार असेल, तर आपण ना देवाच्या भावनेचा विचार करतोय ना त्या श्रद्धाळूंचा विचार करतो आहे की जो इथे खूप मोठ्या श्रद्धेने येतो. कॅमेरामन निकेतन माळेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, जेजुरी सगळं. जय मल्हार. या होय सर कडनं येऊ ना. या ना